साथ तुमची बातमी आमची। IPL 2025 नंतर टीम इंडियाला इंग्लंड दौरा करायचा आहे, त्याविषयी अजूनही इंडियाचा संघ घोषित केला नाही। संभाव्य टीम विषयी रोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत। या दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा संघाचा भाग असणार नाहीत, कारण या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। अशा परिस्थितीत भारतीय संघामध्ये खेळाडू आणि फलंदाजीच्या स्थानाबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे। क्रिकबजच्या रिपोर्टनुसार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी KL राहुलला अधिकृतरित्या संकेत दिले आहेत की त्याला सलामीवीर फलंदाजाच्या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल। जर ही योजना यशस्वी ठरली तर राहुल सोबत ओपनिंग मध्ये यशस्वी जयस्वाल या दोघांची जोडी पाहायला मिळू शकते। तसेच चौथ्या स्थानावर शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे। यामुळे साई सुदर्शन किंवा करुण नायर या दोघांमधील एका खेळाडूला 3 नंबरचे स्थान मिळू शकते। रिपोर्टनुसार काही नव्या खेळाडूंना सोडून संघात 30 नावे असतील, जी नोव्हेंबर-जानेवारी मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती। रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आताच कसोटी फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, त्यामुळे ते संघात नसणार आहेत। करुण नायरने यावेळी घरेलू क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं। त्याने 9 रणजी सामन्यांमध्ये 4 षटकांमध्ये 863 धावा केल्या होत्या। याशिवाय विजय हजारे ट्रॉफीच्या 8 डावात त्याने 5 षटकांसोबत 779 धावा केल्या होत्या। रिपोर्टनुसार या खेळाडूला सुद्धा इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान दिले जाऊ शकते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।